Hello, future officers. Myself Suraj Thorat, and welcome to the Concept Builder Academy. आजचा जो आपला व्हिडिओ लेक्चर आहे ना, तर पर्टिक्युलरली GS2 फिअरलेस आन्सर रायटिंग सिरीज म्हणजे UPSC आणि MPSCची येणारी जी काही मेन्स आहे 2026ची, तर ह्या मेन्स एक्झामिनेशनसाठी आपण काय केलेलं आहे माहिती आहे का? म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आपण GS2 फिअरलेस आन्सर रायटिंग सिरीज त्या ठिकाणी त्याचे लेक्चर्स बनवलेले आहेत. आता पर्टिक्युलरली हा जो व्हिडिओ आहे ना, तर ह्या व्हिडिओ मागचा पर्पज एक्झामिनेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं अशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर असणार आहे त्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याबरोबर ही सिरीज तुम्ही जॉईन का करावी, म्हणजे याचा जो बेस आहे ना, तर हा म्हणजे बेसलेस ज्या गोष्टी आहेत तर ते न सांगता त्या ठिकाणी काहीतरी याला एक लॉजिक त्या ठिकाणी आहे किंवा जो बेस आहे किंवा प्रूफ जो आहे ना, तर हा प्रयत्न करण्याचा म्हणजे प्रोव्हाइड करण्याचा हा प्रयत्न याच्यामध्ये आहे. तर ज्यावेळेस आपण ही सिरीज तयार केली ना, तर याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी एक स्पेसिफिक रिझन त्या ठिकाणी म्हणजे आपला जो पर्पज आहे ना, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की भरपूर स्टुडंट काय करतात, GS2चं समजा रिडिंग करत असताना त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, त्यानंतर पॉलिटीचा पार्ट आहे, त्यानंतर गव्हर्नन्सचा पार्ट आहे, म्हणजे तुम्हाला मी मेजर थीम्स बद्दल त्या ठिकाणी सांगतोय, त्यानंतर सोसायटीचा पार्ट आहे आणि फायनली इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट आहे. ठीक आहे. आणि सिमिलरली ज्यावेळेस आपण मागच्या वर्षीचे म्हणजे जे काही PYQ बघतो, आयदर UPSCचे मेन्स एक्झामिनेशन असतील किंवा MPSCचा मागच्या वर्षी झालेला जो मेन्स एक्झामिनेशनचा जो क्वेश्चन पेपर आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की पर्टिक्युलरली हे जे थीम्स आहेत ना, तर ह्या थीम्समध्ये करंट अफेअर्सचं जे काही रिलेव्हन्स आहे तर हे खूप म्हणजे स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. म्हणजे थीम तर ह्या कॉमन थीम्स आहेत, पण ह्या थीममध्ये जे काही क्वेश्चन विचारले जातात ना, तर त्याला करंट अफेअर्सचा रिलेव्हन्स त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. तर मग हा रिलेव्हन्स तुम्हाला समजून सांगण्यासाठी ना, एक त्या ठिकाणी मी तुम्हाला प्रूफ प्रोव्हाइड करतो. म्हणजे आपण काय करतोय माहितीये का, की मागच्या 2 ते 3 वर्षापासून ना एक डेली रेडीमेड नोट्स किंवा न्यूज नावाचं ना आपलं एक मंथली मॅगझिन आहे. तर ह्या मंथली मॅगझिनमध्ये ना जे काही आपण त्या ठिकाणी इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू ह्या प्रॉमिनंट न्यूज पेपरमध्ये जे आर्टिकल्स कव्हर केले होते, त्या आर्टिकलच्या बेसिसवर आपण काय करतोय, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं आणि प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी मराठी आणि इंग्लिशमध्ये नोट्स प्रोव्हाइड केले आहेत. मग ह्या नोट्समध्ये जे काही आर्टिकल आलेले आहेत विथ रेफरन्स, म्हणजे तुम्ही काय करू शकता, माझ्यावर जर तुमचा विश्वास नसेल तर डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे द कन्सेप्ट बिल्डर UPSC MPSC इन ब्रॅकेट राज्यसेवा, तर ह्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन सर्चमध्ये तुम्हाला फक्त त्या ठिकाणी काय करायचं आहे, रिसोर्स मॅपिंग हा कीवर्ड्स त्या ठिकाणी टाकायचा आहे. काय? रिसोर्स मॅपिंग. ज्यावेळेस तुम्ही हा कीवर्ड त्या ठिकाणी टाकाल ना, रिसोर्स मॅपिंग, तर तुम्हाला त्या ठिकाणी GS2चं सुद्धा त्या म्हणजे बघायला मिळेल की मागच्या 2025 मध्ये UPSC आणि MPSCचे जे काही एक्झामिनेशन वगैरे आहेत, तर आपल्या डेली रेडीमेड नोट्स मधनं जे मंथली मॅगझिन आहे त्याच्यामधनं किती क्वेश्चन्स आलेले आहेत. आता विथ प्रूफ तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवतो. जस्ट 1 मिनिट. आता हे या ठिकाणी ना काय आहे माहिती का, की कॉमन थीम्स जे आहेत ना, म्हणजे मायक्रो थीम. फॉर एक्झाम्पल जर आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला जवळपास 12 मायक्रो थीम्स त्या ठिकाणी बघायला मिळतात. ठीक आहे. मग हे 12 जे मायक्रो थीम्स आहेत ना, तर हे आपण कशाच्या बेसिसवर काढलेले आहेत, UPSC मध्ये किंवा MPSC मध्ये आलेले आतापर्यंत जे काही क्वेश्चन्स वगैरे आहेत, मग आयदर 2025 ला असेल, 2019 ला असेल, 2016 ला वगैरे असेल, 2014 वगैरे असेल, तर याच्यामध्ये आलेले क्वेश्चन्स आणि त्या कोणत्या मायक्रो थीम्सच्या अंडर कव्हर केले ते. आता याच्यामधला दुसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे काय, की आपण त्या ठिकाणी फक्त इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा आपला टॉपिक नंबर 1 GS2 मध्ये बघितलेला, म्हणजे जसं 20 टॉपिक्स त्याच्यामध्ये आहेत ना, त्यापैकी आपण एक टॉपिक नंबर 1, तर त्याच्यामधल्या ह्या 12 मायक्रो थीम्स आपल्याला बघायला मिळतात. मग ज्यावेळेस आपण PYQच्या बेसिसवर ह्या 20 टॉपिकचं अनालिसिस करतो, तर मग प्रत्येक टॉपिकमध्ये जवळपास आपल्याला 10 ते 12 ह्या मायक्रो थीम्स बघायला मिळतात. आणि 10 ते 12 मायक्रो थीम्स ह्या 20 टॉपिकनुसार जर करायचं म्हटलं तर जवळपास ह्या किती होतात, म्हणजे 200 ते 220 त्या ठिकाणी आपल्याला मायक्रो थीम्स करणं गरजेचं असतं. मग एक्झामिनेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं, नायदर एका मंथमध्ये, नायदर 6 मंथमध्ये किंवा नायदर एका वर्षामध्ये ह्या 200 असतील किंवा 220 ज्या थीम्स आहेत, म्हणजे पर्टिक्युलर ज्यावेळेस आपण सगळ्या GSचा विचार करतो ना, तर ह्या कव्हर करणं पॉसिबल नाही. ठीक आहे. मग त्याच्या बेसिसवर आपण काय करतो माहितीये का, की करंट अफेअर्स म्हणजे असं 2000 समजा तुम्ही 25चा जर UPSCचा पेपर बघितला, तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल हा 2025चा UPSCचा पेपर आहे आणि याच्यामध्ये आपण जे
रेफरन्स प्रोव्हाइड केलेत ना. आता फॉर एक्झाम्पल हा पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी आलेला होता, डिस्कस द करप्ट प्रॅक्टिसेस म्हणजे विथ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951. मग आपले जे आर्टिकल्स आहेत ना, म्हणजे विथ रेफरन्स म्हणजे जानेवारी 2025 मध्ये त्या ठिकाणी आपण कोणते आर्टिकल प्रोव्हाइड केले होते आणि त्या आर्टिकलच्या बेसिसवर त्या ठिकाणी सोर्स सुद्धा प्रोव्हाइड केलेत. मग सिमिलरली जून 2025 मध्ये किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये तर फक्त सिंगल आर्टिकल नाही तर मल्टिपल आर्टिकल त्या ठिकाणी आपले जे आहेत, तर मल्टिपल आर्टिकलचा रेफरन्स पर्टिक्युलरली क्वेश्चन आणि रेफरन्स आपण काय केलेले माहितीये का, की ह्या पूर्ण 20 क्वेश्चनचा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. म्हणजे तुम्हाला मी जे गोष्टी सांगतोय त्याच्यावर जर विश्वास नसेल तर तुम्ही ते डायरेक्टली त्या ठिकाणी जाऊन सुद्धा चेक करू शकता. मग सिमिलरली आपण युपीएससी 2025 जर बघितलं पेपर, तर जे 20 क्वेश्चन्स होते तर ह्या 20 क्वेश्चन्स पैकी 20ला 20 क्वेश्चनचे रेफरन्स आपल्या डेली रेडीमेड नोट्स त्या मॅगझिन मध्ये त्या ठिकाणी सापडतात. मग सिमिलरली ज्यावेळेस आपण मागच्या वर्षी झालेला जो एमपीएससीचा पेपर आहे, एमपीएससीच्या पेपरमध्ये जरी बघितलं तरी आपल्याला असं त्या ठिकाणी लक्षात येतं. विथ रेफरन्स तुम्हाला सांगतो, ठीक आहे. म्हणजे आता हा पहिला क्वेश्चन आहे, सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, डेमोक्रेटिक व्हॅल्यूज आणि फंडामेंटल राईट. हा त्याचा मेजर क्वेश्चन किंवा थीम आपण तसं म्हणूया. मग 30 जून किंवा 1 जुलैचं 2025 आर्टिकल आहे, त्या ठिकाणी विथ आर्टिकल त्या ठिकाणी रेफरन्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. नोव्हेंबर मध्ये सुद्धा ही थीम इम्पॉर्टंट होती. त्यानंतर सिमिलरली जून मध्ये सुद्धा ही थीम इम्पॉर्टंट होती. फेब्रुवारी 2026 ला सुद्धा ही थीम इम्पॉर्टंट होती. हे आर्टिकलचे रेफरन्स क्रिएट करत असताना आपण मागच्या जवळपास 12 ते 15 महिन्याचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे. मग त्याच्या बेसिसवर जो काही मागच्या मेन्स एक्झामिनेशनचा मागचा 12 ते 15 महिन्याचा जो काळ आहे त्याच्या बेसिसवर आता हे करत असताना ना, जसं मी तुम्हाला सांगितलं युपीएससी 2025 मध्ये 20 पैकी 20 थीम आपल्या मॅगझिन मधनं कव्हर झालेल्या होत्या. तसंच ज्यावेळेस आपण एमपीएससीचा 2025 चा जीएस2 चा क्वेश्चन पेपर बघतो तर आपल्याला असं लक्षात येतं त्याच्यामध्ये ना 20 पैकी 14 क्वेश्चन्स आपल्या ह्या मॅगझिन मधनं कव्हर झालेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय माहितीये का, आपण त्या ठिकाणी म्हणजे ज्या बेसिसवर मी अनालिसिस करून त्या ठिकाणी क्वेश्चन्स म्हणजे थीम प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या थीम कशा पद्धतीने आलेल्या आहेत, करंटमध्ये कशा पद्धतीचा त्याचा रिलेव्हन्स स्ट्रॉंग होता, त्याच बेसिसवर आर्टिकल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आले. मग जीएस2 फिअरलेस आन्सर रायटिंग सिरीज आहे ना, तर ह्या आन्सर रायटिंग सिरीज मध्ये सुद्धा आपण काय करण्यात आलेले माहितीये का, की जवळपास 55 ते 60 पद्धतीच्या थीम्स याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. मग हे जे 55 ते 50 जे टॉपिक्स आहेत ना, 55 ते 60 पद्धतीचे जे टॉपिक्स आहेत, तर ह्या 55 ते 60 टॉपिकला त्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या पार्टमध्ये, त्यानंतर पॉलिटीच्या पार्टमध्ये, गव्हर्नन्सच्या पार्टमध्ये, त्यानंतर सोसायटीच्या पार्टमध्ये आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या पर्स्पेक्टिव्हने जे काही सिमिलर टॉपिक्स वगैरे असतील तर त्याला रिस्पेक्टिव्हली तिथं डिवाइड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मग प्रत्येक टॉपिकमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल टॉपिक आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन एक टॉपिक बघितला, मग त्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 इम्पॉर्टंट थीम्स वगैरे आहेत. मग हे करत असताना आपण काय केलेलं माहितीये का, की सगळ्यात महत्वाच्या ज्या काही इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे आहेत ज्याच्यावर बेसिक अंडरस्टँडिंग गरजेचं आहे, तर अशा टॉपिकवर आपण काय केलेले 48 व्हिडिओ एक्सप्लेनेशन लेक्चर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. मग हे जे लेक्चर्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत ना, तर त्या लेक्चरमध्ये सिम्पली म्हणजे एखादी टॉपिकचं बेसिक त्या ठिकाणी आयडिया काय आहे किंवा बॅकग्राऊंड त्या ठिकाणी काय आहे हे आपण त्याच्यामध्ये समजून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की मेन बॉडी पार्टमध्ये डायमेन्शन्स त्या ठिकाणी क्रिएट करत असताना कोणकोणते डायमेन्शन्स येणं गरजेचं आहे, कोणकोणते एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि फायनली कंक्लुजन मध्ये कशा पद्धतीनं एक बॅलन्स आपल्याला अप्रोच क्रिएट करायचा आहे, तर ह्या सध्या गोष्टीचं काय माहिती का, ह्या जवळपास 48 इश्यू बेस्ड व्हिडिओ एक्सप्लेनेशन जे लेक्चर्स आहेत ना, तर त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत. आता हा रिलेव्हन्स सांगत असताना किंवा आपले जे नोट्स आहेत त्याचा रिलेव्हन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असताना ज्या गोष्टी आपल्या नोट्समध्ये त्या आर्टिकलमध्ये कव्हर केलेल्या नव्हत्या आणि एक्झामिनेशन मध्ये जर तो क्वेश्चन आलेला असेल तर आपण त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की नो स्ट्रॉंगेस्ट डायरेक्ट मॅच फोन. म्हणजे मागच्या वर्षी 14th फायनान्स कमिशन आणि 15th फायनान्स कमिशनवर क्वेश्चन आला होता, पण आपण जर आपल्या नोट्समध्ये बघितलं तर आपण 16th फायनान्स कमिशन त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे, कारण ते न्यूजमध्ये होतं, इम्पॉर्टंट वगैरे होतं, त्याच्यावर डिबेट चालू होतं, डिस्कशन त्या ठिकाणी होतं. सदर्न इंडियामधले स्टेट्स वगैरे असतील त्यांचे कन्सर्न्स त्या ठिकाणी वेगळे होते, नदर्न इंडियामधले स्टेट्स वगैरे असतील त्यांचे कन्सर्न्स त्या ठिकाणी वेगळे होते, किंवा जे काही डेव्हलप्ड स्टेट वगैरे असतील इंडियामध्ये त्यांचे कन्सर्न्स आणि लिस्ट डेव्हलप किंवा इकॉनॉमिकली विकर स्टेट वगैरे असतील त्यांचे कन्सर्न्स त्या ठिकाणी वेगळे होते. ह्या पर्स्पेक्टिव्हनं 16th फायनान्स कमिशन न्यूजमध्ये होतं, पण एक्झामिनेशन मध्ये कधी कधी अशा पद्धतीचे जे काही म्हणजे आपण काय म्हणूया त्याला फंबल वगैरे म्हणून असे क्वेश्चन त्या ठिकाणी येतात. मग हे जे थीम्स आहेत ना, मग म्हणजे फॉर एक्झाम्पल हा इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधला जो फेडरलिझमचा पार्ट आहे, तर फेडरलिझमच्या पर्स्पेक्टिव्हनं हा क्वेश्चन त्या ठिकाणी कव्हर करण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग ही जी थीम बेस्ड अंडरस्टँडिंग आहे ना, तर ह्या
थीमच्या बेसिक अंडरस्टँडिंग आपण काय केलं माहिती का, की जवळपास 17 त्या ठिकाणी व्हिडिओ एक्सप्लेनेशन लेक्चर प्रोव्हाइड केलेले आहेत. मग जरी तुम्हाला डायरेक्टली आपल्या नोट्स मधून त्या ठिकाणी जर क्वेश्चन आलेला नाही किंवा एखादा जर आउट ऑफ सिलेबस किंवा वेगळ्या इश्यूवर जर क्वेश्चन आलेला आहे तो आपल्या 48 जे काही एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ त्याच्यामध्ये जर कव्हर झालेले नसेल, मग ऍटलिस्ट तुम्ही त्याच्यामध्ये काय लिहायचं, इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचं, काय अवॉइड करायचं, ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी पर्टिक्युलरली सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे काय की हे प्रोव्हाइड करत असताना आपण काय केलेले माहितीये का, की 2 पद्धतीचे व्हिडिओ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे जे लेक्चर्स वगैरे आहेत ना, पहिली गोष्ट याच्यामध्ये काय माहितीये का, की 48 व्हिडिओ ऑन इश्यू एक्सप्लेनेशन, म्हणजे जे तुम्हाला मी सांगितलं होतं ना, की 55 ते 60 टॉपिक जे आहेत आणि पर्टिक्युलरली ह्या 55 ते 60 टॉपिकवर जे काही इम्पॉर्टंट टॉपिक ज्याच्यावर एक्सप्लेनेशन देण्याची गरज आहे त्यापैकी 48 टॉपिकवर आपण व्हिडिओ एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओची जी लेंथ आहे ना, जवळपास ही 25 ते 30 मिनिटं किंवा मॅक्झिमम त्या ठिकाणी 35 मिनिटाची व्हिडिओची लेंथ आहे. त्यामुळं एकदा तुम्ही म्हणजे बघायला जरी चालू केलं ना, एका कम्प्लीट इश्यूची अंडरस्टँडिंग म्हणजे व्हिडिओची तुम्ही स्पीड त्या ठिकाणी 1.25 जरी केली तर जवळपास 25 मिनिटांमध्ये तुमचा एखादा टॉपिक जो होतो त्या ठिकाणी कव्हर होतो. मग सिमिलरली हे करत असताना जसं मी तुम्हाला म्हटलं, एखाद्या टॉपिकवर त्या ठिकाणी फंबल क्वेश्चन जर आला, म्हणजे थीमवर जर त्या ठिकाणी फंबल क्वेश्चन जर आला, तर मग त्या ठिकाणी आपण 17 थीम बेस्ड व्हिडिओ सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. मग ह्या व्हिडिओ एक्सप्लेनेशन मध्ये म्हणजे जे थीम बेस्ड व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली कोणत्या गोष्टी लिहायला पाहिजे, इंट्रोडक्शन मध्ये जर असेल तर इंट्रोडक्शन मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही थीम जी असेल किंवा पॉलिटी जर थीम असेल तर पॉलिटीमध्ये पर्टिक्युलरली इंट्रोडक्शन कशा पद्धतीने स्टार्ट करायचं जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क येतील. मग मेन बॉडी पार्ट असेल तर मेन बॉडी पार्ट मध्ये डायमेन्शन्स कशा पद्धतीने क्रिएट करायचे, कोणते डायमेन्शन्स लिहायचे, एक्झाम्पल्स वगैरे असतील तर ते एक्झाम्पल्स कशा पद्धतीने यूज करायचे. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय माहितीये का, की सगळ्यांना आपल्याला काय माहिती म्हणजे आपण पॉलिटी त्या ठिकाणी म्हणजे वाचत असतो, गव्हर्नन्सचा पार्ट असेल, करंट अफेअर्स वगैरे असेल तर हे आपल्या प्रिपरेशनचा त्या ठिकाणी पार्ट झाला. म्हणजे नॉलेजची कमतरता त्या ठिकाणी नाहीये. पण एक्झॅक्टली प्रॉब्लेम आपल्याला कुठून स्टार्ट होतो माहितीये का, की इंट्रोडक्शन मध्ये त्या ठिकाणी काय लिहायचं आहे, मेन बॉडी पार्ट मध्ये डायमेन्शन्स कशा पद्धतीने डिवाइड वगैरे करायचे आहेत, डायग्राम वगैरे असेल, फ्लो चार्ट वगैरे असेल किंवा माइंड मॅप्स वगैरे असतील तर हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी वगैरे लिहायचे असतील. म्हणजे आपल्याकडे नॉलेज आहे पण क्वेश्चन त्या ठिकाणी आल्यानंतर फक्त नॉलेज असून सफिशियंट नाहीये. मग त्या नॉलेज बरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की पर्टिक्युलर थीम मध्ये आता ज्यावेळेस आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही थीम बघतो ना, तर अशा थीम मध्ये इंट्रोडक्शन लिहित असताना त्या ठिकाणी डेफिनेशन स्टार्ट करायचं का आर्टिकल त्या ठिकाणी स्टार्ट करायचं किंवा आणखी दुसरे एखादा इश्यू वगैरे असेल करंट अफेअर्स रिलेटेड मग त्या इश्यूला स्टार्ट करायचं. मग इंट्रोडक्शन लिहिण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार कशा पद्धतीने असू शकतात हे सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. आता हे करत असताना आपल्या ज्या नोट्स वगैरे आहेत ना, ह्या मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील. नोट्स तुम्हाला फक्त नाही जस्ट त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर हे मी पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता ज्यावेळेस आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा पहिला पार्ट बघतो ना, तर हे बघत असताना त्या इश्यूमध्ये असलेल्या ज्या काही इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत, ठीक आहे, किंवा इम्पॉर्टंट कीवर्ड्स वगैरे आहेत तर त्याचं बेसिक मिनिंग तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये आहे. म्हणजे सॅम्पल नोट्स सुद्धा ना आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत. इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा जो पहिला टॉपिक आहे त्याच्या सॅम्पल नोट्स आहेत. सॅम्पल नोट्स सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. आणि आपला जो वन ऑफ द इम्पॉर्टंट थीम आहे म्हणजे थीम नंबर 12 ज्याच्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे पूर्ण एका वर्षाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जो टॉपिक त्या ठिकाणी सापडला होता म्हणजे रिझर्वेशन वगैरे असेल, ओबीसीचा कोटा वगैरे असेल किंवा मराठा रिझर्वेशनचा जो काही इश्यू आहे, तर हा डेमो लेक्चर जो आपण ह्या 48 व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर केलेला आहे. तर आपल्या युट्यूबवर सुद्धा तो अवेलेबल आहे. तुम्ही नोट सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता किती सोप्या भाषेमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर व्हिडिओचं एक्सप्लेनेशन सुद्धा किती सोप्या भाषेमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल. ठीक आहे, मग त्याची लिंक जी आहे तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी प्रोव्हाइड करतो किंवा टेलिग्राम चॅनलला गेल्यानंतर आयदर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. त्या पर्सनल मेसेजमध्ये तुम्हाला मी त्या लिंक सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो किंवा जी पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट आहे तर ती सुद्धा तुम्हाला पूर्ण प्रोव्हाइड केली जाईल. हा, तर मग ह्या ज्या नोट्स आहेत ना, नोट्समध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं बेसिक त्या ठिकाणी जे कीवर्ड्स आहेत किंवा टर्म्स वगैरे तर त्याचं मिनिंग सुरुवातीला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर इंट्रोडक्शनच्या पर्स्पेक्टिव्हनं फॉर एक्झाम्पल इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे इंट्रोडक्शन स्टार्ट करण्यात आलेले आहेत. मग कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीवर समजा इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये क्वेश्चन आला, मग फॉर एक्झाम्पल कधी कधी ऑथर बेस्ड इंट्रोडक्शन तुम्हाला द्यावं लागतं. मग अशा कोणत्या सिच्युएशन वगैरे आहेत तर त्या सिच्युएशन मध्ये ऑथर बेस्ड इंट्रोडक्शन लिहिण्यामुळे जास्त मार्क येऊ शकतात.
त्यानंतर सिमिलरली कन्क्लुजनच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण काय केलेलं आहे, 3 डिफरंट कन्क्लुजन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. मग हे प्रोव्हाइड करत असताना आपण पर्टिक्युलर टॉपिकच्या रिलेटेड जवळपास 7 ते 8 डायमेन्शन्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर ह्या डायमेन्शन्स बरोबर व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी तिथं एक्झाम्पल्स वगैरे असतील, सुप्रीम कोर्टचे जजमेंट वगैरे असतील, त्यानंतर इम्पॉर्टंट आर्टिकल्स वगैरे असतील ते तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकता. त्याच्यानंतर व्हॅल्यू ॲडिशनच्या पर्स्पेक्टिव्हनं महाराष्ट्र स्पेसिफिक जो डेटा वगैरे आहे किंवा महाराष्ट्र स्पेसिफिक ज्या काही गोष्टी न्यूजमध्ये होत्या ते सुद्धा व्हॅल्यू ॲडिशनच्या पर्स्पेक्टिव्हनं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की एकाच नोट्समध्ये तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी बेसिक टॉपिकचे अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील, सुप्रीम कोर्टचे जजमेंट वगैरे असतील, व्हॅल्यू ॲडिशनच्या पर्स्पेक्टिव्हने काही एक्झाम्पल्स वगैरे असतील ते असेल, डेटा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जजमेंट लिहित असताना फक्त आपल्याला जजमेंट लिहून चालत नाही, पण एक्झाम्पल्स असतील, जजमेंट असतील सुप्रीम कोर्टचे, हे कशा पद्धतीने आन्सर रायटिंग मध्ये लिहिल्यानंतर तुमचे मार्क नॉर्मल स्टुडंटपेक्षा हे जास्तीत जास्त वाढतील, हे सुद्धा ह्या थीम बेस्ड इंट्रोडक्शन, मेन बॉडी पार्ट आणि कन्क्लुजन मध्ये व्हॉट टू राईट आणि व्हॉट टू अवॉइड हा जो पार्ट आहे ना याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर सिमिलरली जसं मी तुम्हाला सांगितलं ना, एखादी थीम त्या ठिकाणी लक्षात राहण्यासाठी मग व्हिज्युअल रिप्रेझेंटेशनच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी डायग्राम सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल किंवा एखाद्या टॉपिकवर कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी सुद्धा काही क्वेश्चन्स वगैरे आहेत, म्हणजे जे एक्झामिनेशन मध्ये येण्याचे जास्त चान्सेस वगैरे आहेत, हे क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं ना की थीमचा सुद्धा आपल्या याच्यामध्ये कंटेक्स्ट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कधी कधी जसं म्हणजे पॉसिबल क्वेश्चन जे असतात ना त्या ठिकाणी आपण तोंडपाठ करून चालत नाही, किंवा मी जे तुम्हाला जे 48 इश्यूज सांगितलेले आहेत किंवा त्याचं एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलेले व्हिडिओच्या मार्फत, तर तेच एक्झामिनेशन येतील किंवा सगळेच इश्यू मी सांगितले ते एक्झामिनेशन मध्ये येतील हे आपण म्हणजे कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे कोणताही क्लासवाला किंवा कोणी जरी असं त्या ठिकाणी 100% प्रेडिक्ट जर करत असाल तर ते मी त्या म्हणजे हा टोटल मूर्खपणा आहे. मग हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर मग तुम्ही काय करू शकता, थीमची जी काही अंडरस्टँडिंग आहे ना, म्हणजे पर्टिक्युलर जसं मी तुम्हाला सांगितलं आता फेडरलिझमची ही थीम आहे. मग फेडरलिझमवर जसं मी तुम्हाला सांगितलं ना, मागच्या वर्षी एखादा टॉपिक त्या ठिकाणी करंट अफेअर्समध्ये न्यूजमध्ये असेल, पण याच्याबरोबर ह्या फेडरलिझमच्या थीमसाठी ना म्हणजे याला वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सेंटर स्टेट रिलेशनवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर गव्हर्नन्सचा जो काही रोल वगैरे आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कधी कधी फिजिकल फेडरलिझमवर सुद्धा त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा कोऑपरेटिव्ह फेडरलिझम वगैरे असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम वगैरे असेल तर अशा पद्धतीने सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा इम्पॉर्टंट जे काही कंटेम्पररी डिस्प्यूट्स वगैरे असतील तर त्या डिस्प्यूटवर सुद्धा क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता वगैरे असते. म्हणून आपला जो अप्रोच आहे ना तर इश्यू बेस्ड अंडरस्टँडिंग सुद्धा तुमचं त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी स्पेसिफिक 48 व्हिडिओ एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहेत. आणि सिमिलरली आपल्याला थीम बेस सुद्धा प्रिपेअर होणं गरजेचं आहे. मग ह्या थीमची अंडरस्टँडिंग होण्यासाठी किंवा ओव्हरऑल तुम्हाला कसल्याही पद्धतीचा क्वेश्चन वगैरे येऊ द्या, मग पर्टिक्युलरली त्या थीमवर जर क्वेश्चन आलेला असेल, मग जसं मी तुम्हाला फेडरलिझमचं सांगितलं, मग इंटरनॅशनल रिलेशनवर जर क्वेश्चन वगैरे आलेला असेल त्या ठिकाणी आपण आन्सर लिहित असताना इंट्रोडक्शन मध्ये आर्टिकलनं त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे किंवा एखाद्या इश्यूच्या इम्पॉर्टंट कीवर्ड्सनं सुरुवात करायची आहे. तर हे इम्पॉर्टंट कीवर्ड सुद्धा म्हणजे पर्पजफुली एखाद्या टॉपिकवर क्वेश्चन आल्यानंतर आपल्या आन्सरमध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट कीवर्ड्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, तर हे कीवर्ड्सची लिस्ट सुद्धा प्रत्येक टॉपिकनुसार प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी समजा एखादं आन्सर टॉपर सारखं लिहिण्यासाठी गोष्टी गरजेच्या असतात, बेसिक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे, एक्झाम्पल्स असणं गरजेचं आहे, व्हॅल्यू ॲडिशन डेटा असेल, रिपोर्ट्स वगैरे असतील, कमिटीचे रिकमेंडेशन्स वगैरे असतील, सुप्रीम कोर्टचे जजमेंट वगैरे असतील, तर ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी किंवा महाराष्ट्र स्पेसिफिक त्या ठिकाणी रिलेव्हन्स वगैरे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. तर मग सांगायचं तात्पर्य म्हणजे काय माहिती आहे का, की डेफिनेटली ही जी आन्सर रायटिंग सिरीज आहे, फिअरलेस आन्सर रायटिंग सिरीज, याचा फक्त उद्देश त्या ठिकाणी कंटेंट प्रोव्हाइड करणं एवढाच आपला उद्देश नाहीये किंवा व्हिडिओचं अंडरस्टँडिंग प्रोव्हाइड करणं हाच उद्देश नाहीये, पण तुमची जी काही एक्झामिनेशन मध्ये आन्सर रायटिंग करण्याची जी भीती आहे ना तर ही भीती घालवण्याचा सुद्धा याचा एक त्याच्यामध्ये रोल आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रोव्हाइड करत असताना इन्फॉर्मेशन मध्ये म्हणजे एक्सप्लेनेशन करत असताना मी तुमची त्या ठिकाणी जे स्टुडंटचे डाऊट्स वगैरे आहेत तर हे सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आणखी काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्या ठिकाणी आपण काय करूया, वीकली बेसिसवर म्हणा किंवा 15 दिवसाच्या अल्टरनेटिव्हली
एक लाईव्ह सेशन जे असतं ना त्या ठिकाणी ते सुद्धा कंडक्ट करण्याचा आपण प्रयत्न करूया, किंवा पर्टिक्युलरली पर्सनली तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वगैरे असेल, म्हणजे बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला एखादा इश्यू तयार काही समजलं नाही, किंवा त्या ठिकाणी आन्सर कशा पद्धतीने स्ट्रक्चर करायला पाहिजे ह्या जरी गोष्टी समजल्या नाही, तर तुम्ही मला आपला जो दिलेला नंबर आहे तर त्या नंबरवर सुद्धा काय करू शकता माहिती का, की डायरेक्टली या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे हा नंबर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आयदर टेलिग्रामला मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा, किंवा मला टेक्स्ट मेसेज जरी केला तरी मी तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्रोप्रिएट वेळेनुसार म्हणजे इमिडिएटली कॉलबॅक करण्याचा म्हणजे प्रयत्न करेल, आणि तुमचे जे काही इश्यूज वगैरे असतील आन्सर रायटिंग बद्दल त्या ठिकाणी म्हणजे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर डेफिनेटली ही आन्सर रायटिंग जी सिरीज आहे, फिअरलेस आन्सर रायटिंग सिरीज, हे जॉईन करण्याचा प्रयत्न करा. जॉईन जर करायची असेल तर तुम्ही मला काय करू शकता माहिती का, टेलिग्रामला मेसेज करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, किंवा मला डायरेक्टली हा जो कॉन्टॅक्ट नंबर इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्याला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे.